DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर 68वा वर्धापन दिन प्राचार्य डॉक्टर आनंद देशमुख यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण प्राचार्य आनंद देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की 1958 मध्ये देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत स्थापन झालेले मराठवाडा विद्यापीठ हे 1994 वर्षी नामविस्तार होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. आज 2026 आपण 68वा मराठवाड्याच्या विकासात विद्यापीठाचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक त्यांच्या मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे योगदान मोलाचे राहिले आहे. 450 पेक्षा जास्त संलग्नित महाविद्यालय विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तेथे हजारो लाखो विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. श्रेष्ठ संशोधन, व्यवस्थापन, कला, साहित्य निर्मिती होत आहे. मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण दूर करून वैचारिक नेतृत्व देणारे ज्ञानपीठ म्हणून ओळख आहे. मराठवाड्याच्या विकासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. यावेळी समाजशास्त्र अनिकेतन उकांडे, हिंदी विभाग पूजा मोरे यांच्या भित्तीपत्रकास विमोचन करण्यात आले. भीमगीत गायन आदित्य टर्ले, जयश्री दाते व करुणा पाईकराव यांनी गायले. ऑल ओरिएंटेशन कोर्स पूर्ण केल्याबद्दल समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कुंडगे यांचा सन्मान करण्यात आला. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच माय भारत पोर्टलच्या माध्यमातून विकसित भारत यंग लीडरशिप डायलॉग पोस्टरचे अनावरण यावेळी माननीय प्राचार्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन डॉक्टर कन्नूलाल विटोरे यांनी केले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब सोनोने, डॉक्टर ज्ञानेश्वर खोजे, प्राचार्य खंडू नवखंडे, डॉक्टर वाल्मिक मेश्राम, प्राचार्य उदय पवार, डॉक्टर ऋषीबाबा शिंदे, डॉक्टर संभाजी मराठे, प्राचार्य बाळासाहेब वरखडे, श्री गणेश सुरासे यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. DPA न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार, घनसावंगी. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.